नमस्कार मंडळी. तर मी रेणुका. तर आजची रेसिपी खूपच टेस्टी आहे. तर कोणालाच कळणार नाही की तुम्ही ही घरच्या घरी बनवलेली आहे. तर वर्षातील कोणताही सण असो, तर रक्षाबंधन असो, दिवाळी असो या दसरा असो, तर तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी बनवू शकता. आणि त्याचबरोबर या व्हिडिओत मी 3 अशा कॉमन चुका सांगितल्या आहेत ज्या तुम्ही नेहमी करता आणि त्यामुळे तुमचे बिस्किट असो किंवा नाश्ता परफेक्ट होत नाही. मग तुम्ही पुढच्या वेळी बनवायचं ठरवलं तर त्या चुका करू नका. जर तुम्ही त्या चुका टाळल्या तर तुमची जी बिस्किटं आहेत ती अगदी परफेक्ट अशी होतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. तर सर्वात आधी ही रेसिपी बनवायला आपल्याला एक बाउलची गरज लागणार आहे. तर मी ते एक बाउल घेतलेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. तर मी ते हा जो रवा आहे मिक्सरला लावून एकदम बारीक याची पावडर बनवून घेतलेली आहे. जर आपल्याला ही बिस्किट परफेक्ट हवी असतील तर आपल्याला हा जो बारीक रवा आहे तो चांगला एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यामुळे ही जी बिस्किट आहेत फारच स्वादिष्ट होतील. मग आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. तर आपण इथे जितका बारीक रवा घेतलेला आहे तर तितकाच आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे. तुम्ही हवं असल्यास गव्हाच्या पिठानेही ही बिस्किटं बनवू शकता, पण मैद्याने बनवलं की खूपच चविष्ट होतात. मग यामध्ये फार नाही तर फक्त 2 चमचे बेसन घालायचं आहे. आता यात 1 वाटीपेक्षा थोडी कमी साखरेची पावडर घालायची आहे. तर मी ते साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. तर हवं असल्यास तुम्ही ही जी साखर आहे ती आपल्या चवीनुसार पण इथे घालू शकता. आता हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहेत. तर हे सगळे साहित्य चांगल्या प्रकारे मिसळा की आपलं हे जे मिश्रण आहे अगदी परफेक्ट असं मिक्स होईल. मग यात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकू. तर मीठ टाकल्यामुळे हा जो नाश्ता या बिस्किट आहेत ती चवीला आणखीन जास्त छान अशी होतात. आता एकदा पुन्हा हे जे सगळं मिश्रण आहे व्यवस्थित नीट मिक्स करू, कारण आपण याच्यामध्ये जे पण टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स होईल. त्यामुळे आपल्याला हे जे मिश्रण आहे व्यवस्थित 2दा असं मिक्स करायचं आहे. तर हवं असल्यास तुम्ही हे मिश्रण चाळणीने चाळून पण घेऊ शकता. तर त्यामुळे या मिश्रणामध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाही. तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला तुपाचे मोहन घालायचे आहे. तर मी ते 2 चमचे तूप व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. तर हवं असल्यास तुम्ही ते तेल पण वापरू शकता. तर तुम्ही इथे मोहनसाठी रिफाईंड तेलच वापरा. मोहरीचं तेल वापरू नका, कारण त्याला थोडी तिखट अशी वास येते, म्हणून त्यामुळे तुमच्या बिस्किटामध्ये देखील येऊ शकते. त्यामुळे रिफाईंड तेल वापरा किंवा गाईचे तूप वापरू शकता. आणि या मिश्रणामध्ये जास्त मोहनाचा वापर नाही करायचा आहे. तर आपल्याला इथे फक्त 2 या 3 चमचेच मोहन घालायचं आहे. तर जास्त मोहनाचा वापर केल्यामुळे ही जी बिस्किटं आहेत ती तेलामध्ये पसरायला लागतात. जेव्हा आपण बिस्किटं तेलात फ्राय करतो तेव्हा ती तेलामध्ये पसरली जातात. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे मोहन नेहमी 2 या 3 चमचेच घालायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे जे मोहन आहे आणि सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे. तर नेहमी लक्षात ठेवा, हे जे मिश्रण आहे आपल्याला व्यवस्थित 1 ते 2-3 मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा जो स्टेप आहे नक्की फॉलो करा. साधारण 2 ते 3 मिनिट लागतील हा स्टेप नीट पूर्ण करायला. तर आता तुम्ही इथे पाहू शकता हे जे आपलं मिश्रण आहे नीटसर असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आता आपण तयार करणार आहोत या रेसिपीसाठी डो. तर हा डो तयार करण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत. तर दुधाचा वापर केल्यामुळे ही जी बिस्किटं आहेत ती छानशी अशी आतून मऊ होतील आणि बाहेरून एकदम कुरकुरीत अशी लागतील. तर हा डो बनवण्यासाठी आपल्याला इथे फक्त 2 या 3 चमचेच दूध लागणार आहे. तर फार इथे दुधाची गरज लागणार नाही. तर हे जे दूध आहे आपल्याला हळूहळू असं थोडं थोडं घालायचं आहे. तर हे जे दूध आहे आधी गरम करून मग थंड करून आपल्याला इथे वापरायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये साखरेची पावडर वापरलेली आहे. तर अगर दूध गरम असेल तर हे जे मिश्रण आहे फारच चिकट असे होईल. तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एकदम थंड दुधाचाच वापर करायचा आहे. आणि थोडं थोडं असं घालून आता हे जे मिश्रण आहे घटसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. पण कधी कधी असं होतं हे मिश्रण बनवताना दूध किंवा पाणी जास्त पडतं. तर काहीही काळजी करू नका. तर अगर हे मिश्रण फार चिकट झाल्यास तुम्ही याच्यामध्ये आणखीन बारीक रव्याचा वापर करू शकता, नाहीतर तुम्ही याच्यामध्ये आणखीन थोडासा मैदा पण घालू शकता. जर तुम्ही माझं सांगितलेलं स्टेप बाय स्टेप फॉलो केलं आणि मी ज्या कॉमन चुका सांगितलेल्या आहेत त्याकडे नीट लक्ष दिलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाहीत आणि तुमची ही जी बिस्किट आहेत अगदी छान आणि मस्त अशी होतील. तर आता इथे आपला हा जो डो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे.
तर आता हा जो डो आहे तो आपल्याला असाच 10 मिनिटापर्यंत भिजण्यासाठी ठेवायचा आहे, कारण आपण याच्यामध्ये बारीक रव्याचा वापर केलेला आहे आणि बारीक जो रवा असतो तो भिजायला थोडा वेळ लागतो. आता हा जो डो आहे तो व्यवस्थित भिजल्यानंतर आता आपल्याला याची बनवायची आहेत बिस्किटं. तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी हाताला थोडंसं तूप नाही तर तेल लावून घ्यायचं आहे आणि चमच्याचा वापर करून असं थोडंसं डो आपल्याला हातात घ्यायचं आहे. आणि आता या डोची छानशी अशी गोल आकारामध्ये ही बिस्किटं तयार करून घ्यायची आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे आहे, तर हवं असल्यास तुम्ही ही त्रिकोणी नाही तर चौकोनी आकारामध्ये पण बनवू शकता, आणि नाही तर आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही शेपमध्ये तुम्ही ही बिस्किटं बनवू शकता. पण मी ते गोल आकारामध्ये ही बिस्किटं बनवत आहे, कारण मुलांना गोल आकाराची जी बिस्किटं असतात ती फारच आवडतात. तर आपला हा जो डो आहे तो फारच छान असा बनलेला आहे. तर त्यामुळे ही जी बिस्किटं आहेत ती फारच छान अशी बनत आहेत. म्हणजे आपली ही जी बिस्किट आहे ती फारच छान अशी बनणार आहेत. तर कारण आपण याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे, तर त्यासाठी आपला हा जो डो आहे तो फारच सैलसर असा बनलेला आहे. जर आपण इथे पाण्याचा वापर केला असता तर हा जो डो आहे तो एकदम टाईट असा झाला असता आणि ही जी बिस्किट आहे ती व्यवस्थित अशी नीट बनली नसती. तर आता आपल्याला या डोची सगळी अशा पद्धतीने व्यवस्थित बिस्किटं तयार करून घ्यायची आहेत. तर नेहमी काय होतं, ही जी बिस्किटं तयार केल्यानंतर फ्राय केली जातात, तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. तर फ्रीजमध्ये आपल्याला ही जी तयार केलेली बिस्किट आहेत ती 4-5 मिनिटापर्यंत ठेवायची आहेत आणि त्यानंतर ही बिस्किट आपल्याला तेलामध्ये फ्राय करायची आहेत. आणि जर ही बिस्किटं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहेत तर तुम्ही ही पंख्याच्या खाली पण ठेवू शकता. चला तर मंडळी, आता आपण ही जी बिस्किट आहे ती तेलामध्ये फ्राय करूया. तर नेहमी तुम्हाला बिस्किटं फ्राय करतेवेळी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहिली म्हणजे जेव्हा तुम्ही बिस्किटं तेलात घालता तेव्हा तेलाचं तापमान खूप कमी असावा, म्हणजे तेल जे आहे ते फार गरम नसावं. तर जेव्हा आपण बिस्किटं तेलात टाकतो तेव्हा हे जे तेल आहे ते थंड असलं पाहिजे. तर हे नेहमी लक्षात ठेवा. 1 मिनिटानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. मग ही बिस्किट आपल्याला उलटपुलट करून नीट अशी फ्राय करून घ्यायची आहेत. तर मी ते तुम्हाला 2 चुका सांगतो जे नेहमी लोक करतात. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तेलाचं जे तापमान आहे ते जास्त वाढवता आणि मग बिस्किटं टाकता. तर काय होतं, म्हणजे बाहेरून ते शिजतं पण आतनं कच्चं राहतं. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ही जी बिस्किटची रेसिपी आहे ती चुकीची सांगितलेली आहे किंवा नीट सांगत नाहीत. मग आमची जी बिस्किट आहेत ती खराब होतात आणि त्यांचा स्वाद जो आहे तो चांगला येत नाही. जर बिस्किटांचा बाहेरून रंग जास्त गोल्डन ब्राऊन आला तर त्यांचा स्वादही चांगला राहत नाही. तर आता ही तुम्ही बिस्किटं बघू शकता, दोन्ही बाजूनी किती छान अशी परफेक्ट फ्राय झालेली आहेत आणि छानसा असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. जर नेहमी तुम्ही या चुका लक्षात ठेवून ही बिस्किटं बनवली तर विश्वास ठेवा, ही जी बिस्किट आहेत तुमची अतिशय परफेक्ट आणि छान अशी बनतील आणि चवीलाही अतिशय छान अशी लागतील. तर आता आपली ही जी बिस्किट आहेत ती तयार झालेली आहेत. तर नाश्ता असो किंवा चहा असो तर भुकेसाठी तुम्ही या बिस्किटांचा वापर करू शकता. तर ही बिस्किट एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा ही तुम्हाला कशी वाटली. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर माझा हा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.